नमस्कार मित्रांनो, नगर परिषद पदभरती 2023 मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्यामध्ये मित्रांनो विविध जागा भरल्या जात होत्या, त्यामधील आत्ता निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुमच्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. यामध्ये मित्रांनो जी पदं होती तुमची, जसं की कर निर्धारण अधिकारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक सेवा असेल, लेखापरीक्षण व लेखा असेल किंवा जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा असेल किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा असेल, मित्रांनो विद्युत अभियांत्रिकी असेल किंवा प्रशासकीय सेवामधील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे जे महत्त्वाचं पद होतं, त्या सर्वांसाठी पहा आजच्या तारखेचं हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. बघा, नगर परिषद प्रशासन संचालनालयातील मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा संवर्गामधील विविध पदं जी आहेत सरळ सेवेने भरण्यासाठी मित्रांनो 2023 ची जी परीक्षा तुमची घेण्यात आली होती 25, 26, 27 व 28 ऑक्टोबर 2023ला आणि मित्रांनो 9, 22 आणि 24 नोव्हेंबर रोजी देखील परीक्षा झाल्या होत्या. तर TCS कंपनीमार्फत मित्रांनो ही परीक्षा घेण्यात आली होती. 4 मार्च 2024 रोजी सादर केलेल्या माहितीनुसार मित्रांनो उमेदवारांना सदर परीक्षेमध्ये प्राप्त झालेले गुण तुमच्या संवर्गनिहाय प्रसिद्ध करण्यात येत आहेत. आता सामाजिक व समांतर आरक्षणात लक्षात घेऊन मित्रांनो संवर्गनिहाय गुणवत्ता स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तर ही PDF फाईल जी आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही दिलेली मित्रांनो, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आहे. ही लिंक तुम्हाला दिली आहे पहा. ड्राईव्हवरती मित्रांनो त्यांनी या ठिकाणी हा निकाल प्रसिद्ध केलेला आहे. या लिंकवरती क्लिक केलं की मित्रांनो अशा पद्धतीने पहा ड्राईव्ह ओपन होईल, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं बघा मित्रांनो जसं की अकाउंटचा रिझल्ट आहे, इंजिनिअरिंगचे रिझल्ट आहेत, फायर सर्व्हिसचे रिझल्ट आहेत, सॅनिटरी इन्स्पेक्टरचे रिझल्ट आहेत, त्यानंतर म्युन्सिपल टॅक्सेशन आणि ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर वॉटर सप्लाय स्वच्छता निरीक्षकची जी पद होती त्याचेही रिझल्ट या ठिकाणी लागलेले आहेत. सर्व PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहायला भेटतील. जसं की मित्रांनो आपण कुठलाही एक रिझल्ट ओपन करून बघूयात. तर बघा, जसं की मित्रांनो कर निर्धारण अधिकारी प्रशासकीय सेवा ही तुमच्यासमोर निकाल ओपन केलेला आहे. यामध्ये जवळपास 2230 पेजेसचा हा निकाल आहे. सर्व विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये गुण तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. जसं की इथं तुमचा रोल नंबर आहे, इथं नाव आहे, त्यानंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन पेपर 1, मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन पेपर 1, त्यानंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन पेपर 2, मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन पेपर 2 प्लस मित्रांनो इथं तुमची टोटल स्कोर आला आहे पेपर 1 प्लस 2चा, ज्या ठिकाणी मित्रांनो दोन्ही पेपरचं मिळून तुम्हाला इथं मार्क्स पाहायला भेटतील. संपूर्ण रिझल्ट तुमचा या ठिकाणी आहे. आता ही जी मित्रांनो यादी लागलेली आहे ती प्रोविजनल यादी आहे, म्हणजे याच्यानंतर अजून तुमची फायनल यादी लागेल. त्याच्यानंतर अजून मित्रांनो प्रोविजनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावं आहे, ज्यांनी परीक्षा दिलेल्या होत्या तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी नावं तुम्हाला पाहायला भेटतील. ज्यांनी सर्वांनी परीक्षा दिली त्यांचे सर्वांचे मार्क्स आहेत. कॉमन मेरिट लिस्ट ही आहे या ठिकाणी. कॉमन सर्वांचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. तर सर्व कॅटेगरीचे रिझल्ट तुम्हाला दिलेले ड्राईव्हमध्ये एका टेलिग्राम चॅनलवरती आपली ही PDF फाईल तुम्हाला भेटेल. संपूर्ण याची लिंक देखील तुम्हाला भेटेल आणि ही देखील PDF फाईल तिथं तुम्हाला भेटेल किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे mahadma.maharashtra.gov.in या ठिकाणी पहिल्याच वेब पेजवरती इथं तुम्हाला पहा उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांबाबत प्रसिद्धीपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. याचे दुसरे जे मार्क्स असतील फायनल तुमची जी निवड यादी प्रतीक्षा यादी असतील ती जशी लागेल तशी तुमच्यापर्यंत मित्रांनो शेअर केली जाईल. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग पदभरती, ज्यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. त्याचबरोबर सध्याची 2024ची जी तुमची पोलीस भरती होते मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला 2023मध्ये झालेला प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर संपूर्ण पोलीस पदभरती 2023मधील प्रश्नपत्रिका संच त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. आणि मित्रांनो, ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल हे जे पद आहे त्यासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्न 20 मार्काचे विचारले जातात. वाहतूक नियम असेल किंवा वाहतुकीबद्दलचे जे नियम आहेत त्याच्याबद्दल मित्रांनो सचिंद कुरुंसर लिखित वाहन चालक भरती हे पुस्तक जे आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये मित्रांनो सर्व वाहन चालक पदभरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान GS हा विषय देखील तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यासाठी ऑनलाईनवर स्वरूपामध्ये त्यांचं पुस्तक आलेलं आहे. TCS IBPSने आत्तापर्यंत घेतलेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GK या प्रश्नांचा याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. तर हे देखील पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल. स्पेशली ग्रामसेवक पदासाठी देखील तुम्हाला पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे, ग्रामसेवक तांत्रिक डायरी, जे की IBPS कंपनीनुसार मित्रांनो या ठिकाणी पॅटर्ननुसार त्यांच्या हे पुस्तक आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये खरेदी करायला भेटतील, तिथं पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही घेऊ शकतात.